चला आता जेवून घेऊया. आणलंय काम बी आहे. चला. आया, तू आज काय बी काम नाही करायचंस. जेवण आम्ही केलंय आणि बाकीची बी काम आम्ही करू. तू फक्त शांतपणे जेवायचं आणि आराम करायचा. आणि तू जेवताना आम्ही शूट करून व्हायरल बी करणार आहे. राधाक्काच्या खानावळीत खुद्द राधाक्का जेवते म्हणून. राधाक्का, अगं गिरायक बी आली वाटतं. चला आटपा लवकर. आलात काय? बसा, सगळं तयारच आहे. तुम्ही बसून घ्या, मी वाढाय सांगते. शांता, तायडे, चला पटापटा वाढाय घ्या बरं. चला लोक. राधाक्का, आज आम्ही इथं जेवायला आलेलो नाही. म्हणजे काय झालं? काय चुकलंय का आमचं? नाही, तुमचं काय बी चुकलेलं नाही. चल गं पोरी. हे काय? आज आम्ही इथं जेवायला आलेलो नाही, तर तुम्हासनी वाढायला आलोय. आणि आम्ही घरचं जेवण घेऊन आलोय. राधाक्का, आज तुम्ही जेवायचं आणि आम्ही वाढायची. राधाक्का, तुम्ही निर्दोष सुटून येणार याची आम्हासनी पूर्ण खात्री होती. काय रे, बरोबर का नाही? राधाक्का, तुमच्यासाठी आम्ही देवाची प्रार्थना करत होतो. तुम्हा सगळ्यांचे लय लय उपकार झालेत आमच्यावर. मी खानावळीत नसताना वे तुम्ही इथं येत होता. असंच प्रेम कायम असू द्या. तुम्ही या खानावळीत एक गिराईक म्हणून जेवायला येताना मग जेवायचं आणि गपचूप निघायचं. माझ्या घरच्या कुठल्या बी बाबतीत ना खुपसू नका. राधाक्का, त्याला तर राहू द्या, करा सुरुवात. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. भिक्षां देहि च पार्वती.
पिसे निशांत कुठे आहे? माहित नाही मॅडम, म्हणजे आजकाल ते काय कळून जात नाहीत ना. हा, पण त्यांची भुईगावात लय महत्वाची कामं असतात वाटतं. भुईगावात? त्या निर्मलाच्या कार्ट्यानं राधीला सोडवलं ती सोडवलं, वर आपल्याच ती चिडवत चिडवत आपल्या पुढनं मिरवत पण नेलं. भया याच्या तर सोडणार नाही त्याला, पत्ते पिसून टाकणार आहे त्याचे मी. थांब, बघ आता माझ्या. हॅलो. हा भिष्या, मोबाईल वरनं बॉम्ब पाठवलाय, बॉम्ब. बघ. बघितला. आता योग्य ठिकाणी लाव आणि टाक उडवून. वय वय, तू फोन ठेव, मी तुला नंतर फोन करतो. मॅडम, मला एका अननोन नंबरवरून हे काय आलंय बघा. तुम्ही तर यांच्या संघ असं चाललंय जणू तुमच्या संघ गुन्हेगार नाही, तुमचे साहेबच चालल्यात. निशांतला पोलीस कुठे घेऊन चालल्यात? ही नालायक मुलगी इथं काय करते? मला काय बी माहित नाही मॅडम. आणि ह्यो व्हिडिओ कोणी पाठवला ते बी माहिती नाही मॅडम. मी इन्स्पेक्टर घोरपडे साहेबांना फोन लावू का? नाही, नको. हे प्रकरण आता मलाच बघावं लागेल. बॉम्ब फुटला. काय बाबा, लवंगी मिरची आता गरीबाच्या जीप मधून डबे पोचवणार. उगा लई खुश होऊ नकोस, कुठे तर मला जीपची सवय लागायची. लागू दे की मग, मी रोज येईन. ऐ, तुला काही काम धंदे नसतात काय? कायम कुणाला काही मदत पाहिजे का एवढंच बघत असतोस? ए, कोणाला बी नाही. आपल्या माणसांना काय बी मदत पाहिजे असेल तर ये बंदा हाजीर आहे. आणि हे मी माझं कामच समजतोय. चल. तर मला राधक्काला भेटायला जायचं होतं, पण अर्चना बोलवेपर्यंत मी त्या खानावळीत नाही जाणार, कितीही वाटलं तरी. तुम्ही तुमच्यासाठी डब्बा घेऊन आले.
पण माझं जेवण तर झालंय हो. हे मी जेवणानंतर खातो. हा, तुम्ही हा डब्बा खाल्ल्यावरच मी जेवणार. तुमचा राग गेला का? आणि काय हो, आई आली तेव्हा तुम्ही असे लांबूनच का बघत होता? आला का नाही? आणि असं निघून का गेलात? ते माझा काय संबंध ना? नाही म्हणजे असं तुम्हीच बोलला होता ना, आणि तुम्हीच मला खानावळीत यायला मना केली होती ना. पण तेव्हा माझी मनस्थिती काय होती माहिती आहे ना तुम्हासनी. हो हो, तुम्ही असं रडू नका हो प्लीज. ओ माझं ऐका ना प्लीज, असं रडू नका हो. लोक बघतील तर काय म्हणतील. एक मिनिट. नाही, हे केलं तर लोक अजूनच काहीतरी बोलतील नाही का. एक मिनिट. मोहित महामुनी आज मार खातो तो. त्याचं कसं आहे ना, आज हा डब्बा खाईल हो मी, पण मग रात्री, उद्या, त्याच्यानंतर परत हे ब्रेड नूडल्स हेच सगळं खावं लागतं. म्हणालाय ना तुम्ही? हा, मला वाईट वाटावं म्हणून मुद्दाम असं म्हणालाय ना? ओ नाही हो, मी मुद्दाम नाही करत आहे. मी माझं वास्तव सांगतोय. आज तर डब्बा खाईन, पण मग उद्याचं काय? उद्या काय म्हणजे? मी काय आज एकदाच डब्बा द्यायला आले का? म्हणजे तुम्ही रोज मला डबा द्यायला येणार? नाही, म्हणजे तुम्ही खानावळीत नाही येणार का? ते तुम्ही खानावळीत जेवायला या असं कुठं बोललात ना मला? हो, सगळ्या गोष्टी अशा बोलूनच दाखवायच्या असतात का हो? काय काय गोष्टी न बोलता बी समजून घ्यायच्या असतात. आणि काय हो, प्रोफेसर म्हणून फक्त दुसऱ्यांनाच समजावायचं, स्वतः काही समजून नाही घ्यायचं का? हो, तुम्ही तर डायरेक्ट माझ्या प्रोफेशनवरच गेलात हो. पण काय करणार, मला असं न बोललेलं काही समजत नाही हो. असे कसे हो तुम्ही? तो प्रश्न जरा मला सुद्धा पडतो, पण काय करणार, मी असाच आहे. ठीक आहे, तुम्ही खानावळीत नाही आलात तर मी रोज तुमच्यासाठी डब्बा घेऊन येत जाईल. समजलं ना? हो समजलं, पण नेमका तोच प्रश्न पडलाय आता मला की मी खानावळीत यावं की नाही यावं. थँक्यू. नमस्कार मॅडम. या ना बसा ना मॅडम, बसा ना. ए पाण्यान वय पाण्यान मस्तपैकी थंडपैकी. मॅडम काय घेणार? चहा, कॉफी, थंड? मी काही तर चहा कॉफी प्यायला आले नाही. हो मॅडम, बसा ना तुम्ही. आहे तो बसा बरं. तुम्ही कशाला इथे यायचे कष्ट घेतले? मला बोलवायचं, एका टापात आलो असतो मी. आणि मग बसा. मी काही तर बसायला आले नाही. मग पाणी घ्या. हा घ्या मॅडम. ए बघतो काय, उचल आणि कोणाला तरी पुसायला पाठव. पाठवतो. हा लवकर पाठव.
काय झालं मॅडम? काही चुकलं का आमच्याकडनं? काय चुकलं? बघा बघा काय आहे? माझ्या मुलाला पकडून नेण्याची हिंमत कशी झाली तुमची? अहो मॅडम, मला खरंच यातलं काही माहित नाही. अहो मी नव्हतो इथं, बाहेर गेलतो. मला वाटतं हे मी नसताना ना, हे काहीतरी गैरसमजुतीमुळे ना निशांत दादाला लॉकअप मध्ये टाकलंय. हा, काहीतरी गडबड झाली. काय? निशांतला लॉकअप मध्ये टाकला होता तुम्ही? तुम्हाला नोकरी करायची आहे का नाही? अहो मॅडम, आता मी इथं नव्हतोच ना. जेव्हा मला कळलं त्या राणीनं इतक्या शिव्या घातल्या, मी विचारूच नका. हा ए यार, तू बघितलं ना काय घडलं ते सांग ना. ते काय ते चाललंय? नीट बोला की. ते निशांत दादानेच असं सांगितलं होतं. तू वय 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 आणि पुसाला पाठव का तरी. हा 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 बर का मॅडम, या व्हिडिओ ती जी पोरगी आहे ना, ती आपल्या भुईगावातले जे खानावळवाले आहे ना, राधाक्का, तिची पोरगी आसमी. आणि यो समदा प्रकार तिच्यामुळेच घडलाय. वय तुम्ही आणि तुमचं पोरग काय काय करतं ते अख्ख्या गावाला माहिती आहे. चुकीची बाजू घेऊ नका. वयानं मोठे म्हणून मी स्वतःला आवर घालाल्या. जावयामध्ये स्वाभिमान हुडकण्यापेक्षा स्वतःमध्ये माणुसकी हुडका, जर शिल्लक राहिली असेल तर. मुलगी सारखी माझ्या वाटेला येते. आता हिला हिची हद्द दाखवायला लागेल. माझी काय लेवल आहे ते बी दाखवायला लागेल. वय वय काय झालं? थँक्यू. आतापर्यंत सगळा दंड भरायचा, सगळ्या पेपरची पूर्तता करायची, तोपर्यंत खानावळ बंद राहील. May I know your department or agency which has sent you here? Also the scope and range of your inspection. सर, मजा झाली, आता सजा. राधाक्कन तिच्या पोरींबद्दल वेडवाकडं बोलायची हिंमत कशी झाली तुझी? परत त्यांच्याबद्दल बोलायचं तर सोडच, परत बोलू बी शकणार नाही तू. मी अक्कासाठी काय बी करू शकतो. मी त्या चोराला हुडकल्याशिवाय शांत बसणार नाही. निर्दोष सुटका, निर्दोष सुटका, राधाकाची निर्दोष सुटका. निशी,
निशांत या पोरीच्या प्रेमात पडलाय. काय नाही, मी